साधारणपणे आपल्या चॅनलवर बोलताना किंवा पेशंटला सांगताना मी आणि इतर वैद्यसुद्धा सांगत असतो की दूध आणि फळं एकत्र खाऊ नका. उन्हाळ्यात तर हमखास हा नियम धाब्यावर बसवून फ्रीजमधलं दूध, फ्रीजमधली फळं, आंबट गोड सगळीच फळं एकत्र करून फ्रूट सॅलड केलं जातं. थंड हेल्दी म्हणून खाल्लं जातं. फळ खाण्याचे जे काही नियम आयुर्वेदानं सांगितले त्या पूर्ण विरोधात ही सगळी रेसिपी आहे. वेगवेगळ्या फळांचे मिल्कशेक बनवले जातात. उन्हात तापून आल्यानंतर ते ढसाढस प्यायले जातात. खरं तर गरम वातावरणातून अचानक थंड वातावरणात किंवा एसीत येणं किंवा डायरेक्ट थंड पाण्यानं शॉवरखाली अंघोळ करणं हा सुद्धा विरुद्ध आहारा एवढाच त्रासदायक ठरणारा किंवा रक्तदृष्टी आणि त्वचेचे आजार निर्माण करणारा विरुद्ध विहार आहे. बॉडीमधली टेम्परेचर रेग्युलेटरी मेथड अशा वागण्यानं गडबडून जाते. तिला तिचं काम शांतपणे करू द्या. उन्हातून आलात घरात या, सावलीत बसा, थोडा वेळ पंख्याखाली बसा, मग थोड्या थंड एसीत जा किंवा उन्हातून आलात घरात सावलीत शांत बसा, थोड्या वेळानं हातपाय थंड पाण्यानं धुवा, चेहरा धुवा, शरीराला स्वतःहून थंड व्हायला वेळ द्या, मग आंघोळीला जा. तिथंसुद्धा आधी डोक्यावर पाणी न घेता हात पाय पेरीफेरी थंड होऊ द्या आणि मग आंघोळ करा. याच्या उलटसुद्धा थंडगार एसीमधून किंवा एसी कारमधून डायरेक्ट उन्हात जाऊ नका.